नमस्कार. श्रावण महिना सुरू आहे तर प्रोटीनने भरपूर असं पनीर स्टार्टर मी केलेलं आहे. हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरच्या घरी सहज होतं आणि मुलांनाही असं छान छान घरच्या घरी आपण देऊ शकतो. तर खूप छान लागतं हिरव्या चटणी पुदिन्याच्या. तर इथे मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. 450 ग्राम एवढे पनीर घेतले. काही भाज्या घेतलेल्या आहेत ज्यात शिमला मिरची आहे पिवळी आणि हिरवी, कांदा आणि टमाटर. तर इथे मी 3 ते 4 चमचे दही घेतले. सुक्या मसाल्यांमध्ये चाट मसाला, बेडगी मिरची पावडर, हळद, जिरं धणं पावडर आणि कसुरी मेथी. दह्यात 2 चमचे एवढं आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया. अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि जे सुके मसाले मी सांगितले ते सर्व घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. त्यानंतर हे मिश्रण छान असं एकजीव करू. इथे आपण एक तडका देऊया. मी मस्टर्ड ऑइल घातलेलं आहे. छान कडकडीत असं गरम करून ह्याच्यात आपण मस्टर्ड ऑइल घालून घेऊया. हे पनीर स्टार्टर एवढं भारी होतात की आता श्रावणात आपल्याला वेगवेगळ्या भाज्या, तर त्यामध्ये असे स्टार्टर करा, मुलांनाही खूप आवडेल. आणि हे मसाला आणि हे तेल गरम घातलेलं सर्व एकजीव करून घेऊया. आणि या ज्या भाज्या मी घेतल्या आहेत, टमाटर, पिवळी, हिरवी, शिमला मिरची, कांदा, असं बाईट करून घेऊया. टमाटरच्या बिया काढून घ्यायच्या आणि अशी काप करून घ्यायचे. सर्व मिश्रण एकत्र करून नंतर पनीर घालून घेऊया. तर अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं हे पनीर आणि हे मिश्रण मसाल्याचं सर्व हाताने छान एकजीव करून घेऊया. सर्व ह्याला छान असा मसाला लागला पाहिजे आणि झटपट असं होतं. ह्याला मी 3 तासासाठी मॅरिनेट केलं होतं. त्याने अजून चव, ह्याला मसाले छान लागून चव वाढते. तर माझ्याकडे जी शीग होती त्याच्यात मी हे करत आहे. तर असे घालून घेतले सर्व पनीर आणि भाज्यांचे बाईट्स. गॅसवर एक चाळण ठेवून मी असं वरच्यावर भाजून घेतलेलं, जास्त पण नाही, फक्त थोडा लालसरपणा आला पाहिजे त्यातल्या प्रत्येक गोष्टीला जे आपण केलं आहे. आणि गरमागरम असं घ्या. आवडल्यास लाईक करायला विसरू नका.